महसूलचे आमचे नाले अतिक्रमित झाले आहेत राज्यामध्ये आणि अतिक्रमित झालेले नाले पूर्ववत करणे ही भूमिका आहे। शेतकऱ्याचे महसुली नाले हे पूर्ववत करणे हे बेसिक काम महसूल विभागाचं आहे। शेतकऱ्याच्या शेतातला महसुली नाला हा जसा पूर्वी होता तसा करून देणे। आज पुराणी महसुली नाले बुजल्यामुळे होते आहे ते पूर्ववत करायची योजना। भुसावळ तालुक्यातील किनी एमआयडीसी शिवारातील गट क्रमांक 210 मधील नैसर्गिक नाल्याच्या काठावर पर्यावरणीय नियम तसेच दगडखानपट्टा अटी नियमांना दाब्यावर ठेवत खनिज वाहतूक तरतुदीचे उल्लंघन करून मोठ्या प्रमाणावर उत्खनन सुरू असल्याचा आरोप स्थानिक शेतकरी व नागरिकांकडून करण्यात येत आहे। या प्रकरणामुळे महसूल, खनिज कर्म आणि पर्यावरण विभागाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। कनाडे खुर्दे गावापासून किनी गावाकडे जाणाऱ्या जुन्या डांबरी शिव रस्त्या लगतच्या नाल्याच्या काठावरील खनिजींमध्ये मोठ्या प्रमाणावर ब्लास्टिंग करून उत्खनन केले जात आहे। सदरील खाणकामास मंजूर केलेल्या अटीवर रस्त्यापासून सुरक्षित अंतराच्या नियमांचे पालन केले गेले आहे का याबाबत शंका व्यक्त केली आहे। खाणकाम आणि नियंत्रित स्फोटक वापराबाबत अस्तित्वात असलेल्या नियमानुसार सार्वजनिक रस्ते व इतर संरचनांपासून आवश्यक विशिष्ट सुरक्षित अंतर राखणे बंधनकारक असते। त्यामुळे संबंधित खाणींच्या परवानग्या आणि अटींची पडताळणी करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे। नैसर्गिक नाल्यात माती व मुरुमांचा भराव टाकून वाहतूक करण्यासाठी नाल्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे। यामुळे पावसाळ्यात पाणी साचणे, शेतजमिनींना धोका निर्माण होणे आणि नैसर्गिक जलप्रवाह बाधित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार यापूर्वीही संबंधित विभागाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र अपेक्षित कारवाई झालेली नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त होत आहे। संबंधित मंडळाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे। दरम्यान किनी एमआयडीसी परिसरातील खाणींमध्ये सुरू असलेल्या कामांची महसूल विभाग, भूविज्ञान व खनिज कर्म विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच दक्षता पथकाची संयुक्त पाहणी करून परवानग्या, उत्खननाची मर्यादा, ट्रान्झिट पास, ब्लास्टिंगचे निकष आणि वाहतूक नियमांची तपासणी करावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे। नियमभंग आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि शासनाच्या महसुलाचे नुकसान तसेच पर्यावरणीय हानी रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी देखील आता जोर धरू लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, महान्यूज 19 भुसावळ।